तथागत भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करून परिवर्तन विचार मंच आयोजित या दुसऱ्या राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर विद्या मानकर मॅडम, स्वागताध्यक्ष प्राध्यापक प्रीती तिरपुडे, परिवर्तन विचार मंच संस्थेचे अध्यक्ष विलासभाऊ गजभिये, विचार मंचावरील सर्व मान्यवर, ज्येष्ठ व नवोदित साहित्यिक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि माझ्या प्रिय परिवर्तनशील बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना माझा सस्नेह जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 106 वर्षापूर्वी मूकनायक हे वृत्तपत्र 31 जानेवारी 1920 रोजी मुंबईतून सुरू केले. विषमता, अन्याय आणि अत्याचारामुळे मूक झालेल्या समाजाचा आवाज बनणे हाच मूकनायकचा उद्देश होता. तो 31 जानेवारी हा दिवस होता. या क्रांतिकारी दिनाला वंदन करतो. मूकनायकच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण वैचारिक, बौद्धिक, सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी हे दुसरे परिवर्तन साहित्य संमेलन आयोजित केले असे मी समजतो. त्यासाठी आयोजक आणि उपस्थितांचे अभिनंदन करतो. नागपूर शहरात मी शिक्षण घेतले, याच शहरात वकिली केली आणि याच शहराने माझ्या व्यक्तिमत्वावर वैचारिक संस्कार घडवले. नागपूर हे केवळ भौगोलिक शहर नाही, ते विचारांची, संघर्षाची आणि परिवर्तनाची राजधानी आहे. हेच शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक चळवळीचे केंद्र आहे, जिथे आत्मसन्मान, विवेक, समता आणि सामाजिक न्यायाचे विचार रुजले आहेत. अशा ऐतिहासिक आणि वैचारिक दृष्ट्या समृद्ध नागपूर नगरीत परिवर्तन साहित्य संमेलन होत आहे. त्या संमेलनाचे अध्यक्ष मला केले आहे. ही बाब माझ्यासाठी अत्यंत गौरवाची, अभिमानाची आणि तितकीच जबाबदारीची आहे. या भूमीशी असलेले माझे नाते केवळ वैयक्तिक नाही, ते विचारांचे आहे. महामानवांचे विचार आमच्यासाठी न्यायाचे जिवंत निकष आहेत. ते विचार आमच्या जवळ आहेत म्हणून आम्ही स्पष्ट, निर्भीड आणि ठाम भूमिका घेऊ शकतो. म्हणूनच हे अध्यक्षपद माझ्यासाठी काटेरी मुकुट नसून वैचारिक जबाबदारीचे स्थान आहे. आजचा दिवस केवळ एका साहित्य संमेलनाचा दिवस नाही. आजचा दिवस म्हणजे विचारांची पुनर्पुष्टी, संघर्षाची आठवण आणि परिवर्तनाच्या संकल्पनाची उजळणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही केवळ वृत्तपत्र काढण्याची प्रक्रिया नव्हती, तर ती शोषित, वंचित समाजाच्या मुक्तीसाठी उभारलेली वैचारिक चळवळ होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अन्याय, विषमता, अस्पृश्यता आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पत्रकारितेला प्रभावी अस्त्र बनवले. त्यांच्या लेखणीतून समता, स्वातंत्र्य आणि बंधुते या मूल्यांचा निर्भीड प्रचार झाला. शोषितांच्या चळवळीचे आद्य कार्यकर्ते गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागू बनसोडे यांनी अस्पृश्यता, जातीभेद आणि सामाजिक अन्याय याविरुद्ध जनजागृती केली. लेखनातून तत्कालीन दलित बहुजन समाजाच्या हक्कांचा ते आवाज ठरले. त्यांनी विविध वर्तमानपत्रांच्या माध्यमातून निर्भीड लेखन केले. हे पत्र तत्कालीन दलित बहुजन समाजाच्या हक्कांचा आवाज ठरले होते. 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाबासाहेबांनी बहिष्कृत समाजाच्या वेदनांना शब्द दिले. पुढे 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत सुरू करून त्यांनी सामाजिक व राजकीय अन्यायाविरोधातील लढा अधिक तीव्र केला. 29 जुलै 1928 रोजी समता या पत्रातून समतेच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला. तर 24 नोव्हेंबर 1930 रोजी जनताच्या माध्यमातून लोकशाही, हक्क आणि राजकीय जनजागृतीचे कार्य केले. 4 फेब्रुवारी 1956 रोजी सुरू झालेल्या प्रबुद्ध भारतने प्रबोधन, विज्ञान निष्ठा आणि आधुनिक विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला. ही सर्व वृत्तपत्र म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची मशालच होती. मूकनायक हे नावच सांगते की ज्यांच्या आवाजाला इतिहासाने, सत्तेने आणि व्यवस्थेने दाबले, त्यांच्या वेदना, प्रश्न आणि हक्कांचे शब्दांकन करणारे हे निर्भीड विचारपीठ आहे. मूकनायक म्हणजे शब्दांनी पेटलेली न्यायाची मशाल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकीची स्थापना केली.
हे केवळ ऐतिहासिक तथ्य नाही तर वैचारिक घोषणा आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, शब्द हे परिवर्तनाचे सर्वात प्रभावी हत्यार असतात. मुळीक नायकाने हत्यार हातात घेतले आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी निर्भीड लढा दिला. परिवर्तन साहित्य म्हणजे केवळ कविता, कथा किंवा लेखन नव्हे, ते म्हणजे अन्यायाच्या मुळावर घाव घालणारे शब्द, अज्ञानाच्या अंधारात प्रकाश टाकणारी भाषा आणि माणसाला माणूस म्हणून उभे करणारी जाणीव. आज साहित्य आणि पत्रकारितेला निरपेक्ष राहण्याचा सल्ला दिला जातो, पण अन्यायाच्या काळात तटस्थता ही सुद्धा अन्यायाची साथ असते. परिवर्तन साहित्य तटस्थ नसते, ते स्पष्टपणे पीडितांच्या बाजूने उभे राहते. आत्मसन्मान चळवळीची वैचारिक परंपरा मूकनायक, जनता आणि बहिष्कृत भारत या पत्रातून उभी राहिली. ही पत्रे केवळ वर्तमानपत्र नव्हती, ती बहिष्कृत समाजाची आत्मकथा होती. ती मूक केलेल्या माणसाला बोलते करणारी आणि मृतप्राय अवस्थेत ढकललेल्या समाजाला जिवंत करणारी वैचारिक मशाल होती. त्या साहित्यात अलंकार नव्हते पण अस्सलपणा होता. ते सुंदर नव्हते पण सत्य होते. ते करमणूक देणारे नव्हते तर स्वाभिमान जागवणारे होते. याच परंपरेत मुक्ता साळवे यांचे लेखन उभे राहते. वयाच्या केवळ 14व्या वर्षी त्यांनी मांग आणि महारांच्या दुःखाविषयी निबंध लिहिला. आमचा धर्म कोणता ही प्रस्थापितांना ती विचारत होती. हा निबंध 1855 साली ज्ञानोदय नावाच्या मासिकात लिहिला, प्रकाशित झाला. तो केवळ साहित्यिक लेख नव्हता, तो दलित समाजाच्या वेदनेचा पहिला लिखित आवाज होता. मुक्ता ही केवळ पहिली दलित लेखिका नव्हे, ती प्रश्न विचारणारी पहिली विद्यार्थिनी होती. तिने धर्म, जात आणि सत्तेला थेट प्रश्न विचारले, म्हणून तिचे विचार आजही तितकेच जिवंत आणि विचार प्रवर्तक आहेत. मध्ययुगीन संत परंपरेतील चोखामेळा व सोयराबाई यांच्या अभंगातूनही जातीय वेदना आणि समतेची आकांक्षा व्यक्त झाली. परंतु आधुनिक परिवर्तन साहित्याला खरी वैचारिक दिशा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी दिली. गुलामगिरी, रिडल्स ऑफ हिंदुइझम, क्रांती व प्रतिक्रांती हे सारे ग्रंथ विद्रोही परिवर्तन साहित्याचेच उदाहरण आहे. स्वातंत्र्योत्तर काळात दलित साहित्य अधिक संघटित झाले. 1970 नंतर दलित पॅंथर चळवळीमुळे या साहित्याला आक्रमक, थेट आणि विद्रोही स्वर मिळाला. नामदेव ढसाळ, दया पवार, शरणकुमार लिंबाळे, लक्ष्मण माने, प्र. सोनकांबळे यांनी आत्मकथा, कविता आणि कथांमधून दलितांच्या जगण्याचा अस्सल अनुभव मांडला. प्राध्यापक अशोक गोळगाटे, डॉक्टर भाऊ लोखंडे, यशवंत मनोहर, डॉक्टर गंगाधर पानतावणे, राजा ढाले, प्राध्यापक रावसाहेब कसबे, जवी पवार यांचे आंबेडकरी साहित्य चळवळीत मोठे योगदान आहे. आज लेखक हा केवळ शब्दांचा कारागीर राहू शकत नाही, तो समाजाचा सजग साक्षीदार असला पाहिजे. खाजगीकरण, शिक्षण, रोजगार, आरक्षण, वर्गीकरण, क्रिमिलेअर, शिष्यवृत्ती न मिळणे, विद्यार्थिनीच्या आत्महत्या, शाळा महाविद्यालयातील जाती व लैंगिक भेदभाव या प्रश्नांवर लेखकांनी निर्भीडपणे लिहिले पाहिजे. आज मौन हेच सर्वात मोठे अपराध ठरत आहे. लिहिणाऱ्याने काय लिहावे हे ठरवताना एकच प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, माझ्या समाजाची वेदना काय आहे? लाईक, प्रसिद्धी किंवा नफा नव्हे तर समाजाची वेदना हेच लेखकाचे मोजमाप असले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मसन्मान चळवळ आणि परिवर्तन साहित्य दोन स्वतंत्र प्रवाह नसून हातात हात घालून चाललेली ऐतिहासिक क्रांती आहे. या दोघांच्या संगमातूनच दबलेला समाज उभा राहिला आणि बोलू लागला आणि इतिहास घडवू लागला. मित्रांनो, मी फार मोठा साहित्यिक आहे असा माझा दावा नाही. मी साहित्यिक आहे की नाही हे ठरवणे इतकीही माझी पात्रता नाही असे मी स्वतःला समजतो. मला साहित्याची सखोल व्याख्या करता येत नाही, परंतु एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगू शकतो. मी जे काही लिहिले ते का लिहिले हे सांगण्याचा प्रयत्न मी नक्कीच करू शकतो. माझ्या लेखनातून मी कोणाला उपदेश करतोय असे मला मुळीच म्हणायचे नाही. आपण सर्वजण सुज्ञ आहात, विचारवंत आहात, लेखक आहात, साहित्यिक आहात, तरीही मी माझ्या स्वलेखनाचा प्रवास आपल्या समोर ठेवला आहे, कारण त्यातून कदाचित काही उद्बोधन होऊ शकेल. एवढीच माझी अपेक्षा आहे. मला माझी प्रसिद्धी करून घ्यायची नाही. खूप प्रसिद्धी झाली आहे, महाराष्ट्रात मला लोक ओळखतात, पण लेखनाचा तो उद्देश कधीच नव्हता. हे लेखन मी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून केले आहे.
वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी मी राहुल नावाची कादंबरी लिहिली. त्यावेळी मी BA शिकत होतो. या कादंबरीतील नायक हा नामांतराच्या आंदोलनात उतरलेला युवक आहे आणि त्याच्या प्रेमात पडलेली एक सवर्ण समाजातील तरुणी आहे. या दोघांमधील संवादाच्या माध्यमातून त्या काळात सुरू असलेल्या नामांतर आंदोलनातील वैचारिक संघर्ष मांडण्याचा मी प्रयत्न केला. ही कादंबरी त्यावेळच्या जन आंदोलनात उपयोगी पडली. तरुणांनी प्रेरणा घ्यावी हा माझा त्यामागचा हेतू होता. 1993-94 या काळात मी नागपूरच्या दैनिक लोकमत आणि दैनिक जनवाद मधून कायद्याचे सदर सातत्याने लिहिले. यामागचा उद्देश एकच होता, समाजात विधी साक्षरता निर्माण करणे. कारण मला ठामपणे माहीत आहे की ज्याला कायद्याची माहिती असते तो प्रशासनाला प्रश्न विचारतो, अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि न्यायासाठी दाद मागण्याचे धैर्य मिळवतो. याच हेतूने मी कायदा हे पुस्तक लिहिले. सोप्या भाषेत सर्वसामान्य माणसालाही कायदा समजावा अशी त्याची रचना केली. या पुस्तकाच्या 16 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. हे पुस्तक वाचून माणूस अर्धा वकील होतो अशा प्रतिक्रिया वाचकांनी दिल्या. हा माझा लेखनाचा नव्हे तर समाजाच्या गरजेचा स्वीकार होता. त्यानंतर मी महिला आणि कायदा हे पुस्तक लिहिले. कारण महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हेही माझे सामाजिक कर्तव्य होते. ज्या काळात अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी मागणी जोर धरत होती त्या काळात मी अॅट्रॉसिटी ऍक्ट हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात केवळ कायद्याची माहिती दिली नाही तर सुरुवातीलाच हे स्पष्ट केले की अॅट्रॉसिटी कायद्याची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत मांडलेल्या मागणीतून आली आहे आणि नंतर भारत सरकारने ती मान्य केली. या पुस्तकाच्या 16-17 आवृत्त्या निघाल्या. बौद्ध विवाह कायद्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात आहे हे लक्षात आल्यानंतर आणि मी महाराष्ट्र सरकारच्या बौद्ध विवाह कायदा समितीचा सदस्य असल्यामुळे मी त्यावर सविस्तर लेखन केले. हिंदू कोड बिलाच्या वेळी बाबासाहेबांनी दिलेली भाषणे, त्यांचे लेखन खंड 14 मधील संदर्भासह समितीसमोर आणि समाजासमोर मांडून मी हे स्पष्ट केले की डॉक्टर बाबासाहेब समान नागरी कायद्याचे पुरस्कर्ते होते. यामुळे मला विरोध सहन करावा लागला. पण बाबासाहेबांच्या विचारांचे संवर्धन करायचे असेल तर विरोध पत्करणे अपरिहार्य आहे हे मी तेव्हा जाणून होतो आणि आजही जाणतो. 1990 साली केंद्र सरकारने धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचे आरक्षण दिले. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात महार असा उल्लेख केल्याशिवाय केंद्र सरकारचे आरक्षण मिळत नाही. ही विसंगती माझ्या लक्षात आली. म्हणून संविधानातील अनुसूचित जाती आदेश 1950 मध्ये बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा शब्दप्रयोग समाविष्ट व्हावा यासाठी मी पुस्तके व लेखन केले. काही लोक म्हणाले बौद्ध ही जात नाही मग अनुसूचित कसे? त्यांना मी संविधानातील कलम 366-24 समजावून सांगितले. अनुसूचित जाती म्हणजे केवळ जात नव्हे, एक सामाजिक समूहही अनुसूचित होऊ शकतो. धर्मांतरित बौद्ध हा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य महार समाजातून धर्मांतरित झालेला समूह आहे. नाव बदलले आहे पण अनुसूचित नाव दाखल केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही या भूमिकेला विरोध झाला. पण माझ्यासमोर कोपर्निकसचे उदाहरण होते. सत्य हे शेवटी सत्यच असते म्हणून मी घाबरलो नाही. तथागत भगवान गौतम बुद्धांनी सतिपट्टान सुत्तामध्ये विपश्यनाचा उद्देश स्पष्ट केला आहे. विपश्यनेबाबत असलेल्या गैरसमजामुळे मी विपश्यना म्हणजे काय आणि भगवान बुद्ध आणि विपश्यना ही 2 पुस्तके लिहिली. धर्मांतरानंतर बौद्धांबाबत न्यायालयांनी दिलेले निर्णय, निवडणूक, विवाह इत्यादी संदर्भातील एकत्र करून मी धर्मांतरित बौद्ध आणि न्यायालयाचे निर्णय हे पुस्तक लिहिले. तसेच सर्वसामान्य माणसालाही बौद्ध धर्म सहज समजावा या उद्देशाने मी बौद्ध धर्माची ओळख यावर 2 पुस्तके लिहिली. ही पुस्तके शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या धर्तीवर असून प्रत्येक प्रकरणानंतर पाठ व स्वाध्याय प्रश्न दिले आहेत, जेणेकरून वाचकाने विचार करावा आणि धम्मजीवनाशी जोडावा. थोडक्यात सांगायचं तर माझे लेखन प्रसिद्धीसाठी नव्हे, ते समाजाच्या गरजेतून, अनुभवातून आणि सामाजिक उत्तरदायित्वातून जन्माला आले आहे आणि तेच माझ्या लेखनाचे खरे मूल्य आहे असे मी समजतो. आजचा काळ अस्वस्थ करणारा आहे. समाजात असमानता वाढते आहे, लोकशाही मूल्यांवर दबाव जाणवतो आहे आणि सामान्य माणसाचे प्रश्न दुय्यम ठरत आहेत. अशा वेळी आजच्या परिस्थितीवर लिहिता येणे ही केवळ साहित्यिक क्षमता न राहता सामाजिक जबाबदारी बनली आहे. लेखन हे समाजाचे आरसे पण स्वीकारते.
ते प्रश्न विचारते, सत्य नोंदवते आणि परिवर्तनाची दिशा दाखवते. राजकीय क्षेत्रात आज परिवर्तनाची नितांत गरज आहे. राजकारण सत्ता केंद्रित झाले असून व्यक्तिपूजा, जात धर्मांतरित ध्रुवीकरण आणि घोषणांची भरमसाठ वाढली आहे. धोरणांचा केंद्रबिंदू नागरिक न राहता सत्तेची गणिते बनत चालली आहे. अशा स्थितीत लेखकाचे काम केवळ टीका करणे नाही, तर निर्णयाची संविधानिक कसोटी लावणे, लोकहिताचे प्रश्न ठामपणे मांडणे आणि उत्तरदायित्वाची मागणी करणे हे आहेत. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांची सतत आठवण करून देणारे लेखनच राजकीय परिवर्तनाची वैचारिक जमीन तयार करू शकते. ग्रामीण भारताचे वास्तव आजही मुख्य प्रवाहातील चर्चेत पुरेसे येत नाही. ग्रामीण लेखक बहुधा निसर्गरम्य वर्णनापुरते मर्यादित ठेवले जाते. परंतु आजचे गाव म्हणजे कर्जबाजारी शेतकरी, रोजगारासाठी स्थलांतर, तरुणांची असुरक्षा, महिलांच्या श्रमाचे अवमूल्यन, पाणी, आरोग्य, शिक्षणातील तुटवडा आणि योजनांच्या अंमलबजावणीतील दरी हे सारे वास्तव आहे. ग्रामीण लेखक अनुभवाधारित, वस्तुनिष्ठ आणि राजकीय जाणीवेने सज्ज असले पाहिजे. परिवर्तनकारी लेखकाची दिशा ठरवताना भावनिक आव्हानासोबत तर्क, घोषणाबाजी ऐवजी विश्लेषण आणि व्यक्तीपेक्षा व्यवस्था, टीका आवश्यक ठरते. वंचिताचे लेखन, ग्रामीण लेखन आणि राजकीय लेखन एकत्र आले तरच परिवर्तन साहित्य प्रभावी ठरते. अशा लेखनातून शोषितांचा आवाज ऐकू येतो आणि वाचक विचार करण्यास प्रवृत्त होतो. आजच्या परिस्थितीवर लिहिणे म्हणजे समाजाशी प्रामाणिक राहणे, सत्तेला प्रश्न विचारणे आणि ग्रामीण वास्तवाला केंद्रस्थानी आणणे. हे लेखन शब्दांचे नव्हे तर समाज बदलाचे माध्यम आहे. आजची गरज आहे. नांदेड येथे आंतरजातीय प्रेम केले म्हणून अक्षय ताटे या बौद्ध युवकाचा खून होतो. ही घटना अपघात नाही, ती जाणीवपूर्वक पोचलेल्या जातीय मानसिकतेचा परिणाम आहे. प्रेम हा व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे, तरीही तो अधिकार जात ठरवतो. हेच या समाजाचे भयानक सत्य आहे. येथे हत्या एका माणसाची नाही, तर संवैधानिक मूल्यांची, मानवी स्वातंत्र्याची आणि विवेकाची आहे. जातीय पूर्वग्रह संपले असा दावा वारंवार केला जातो. प्रत्यक्षात ते नव्या क्रौर्याने पुढे येत आहे. ऑनर किलिंग, सामाजिक बहिष्कार, धमक्या हे सर्व एका विचारसरणीचे अवतार आहेत. जात ही जन्माची ओळख नव्हे, ती सत्तेची रचना आहे आणि ही रचना आजही प्रेमालाही माफी देत नाही. बहुजन समाज हा मूळ नागवंशीय आहे. इतिहास, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक साक्षी हे सांगतात, वर्णव्यवस्थेत त्याला शूद्र ठरवून दुय्यम बनवले गेले. सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे बहुजन समाजातील मोठा वर्ग आजही आपली शूद्र वर्णाची ओळख करून इतिहास आणि हक्क समजून घेत नाही. याहून भयानक बाब म्हणजे काही बहुजन घटक उच्चवर्णीय समजुती अंगीकारून वंचित समाजाची वैरभाव ठेवतात. शोषक अवस्थेला प्रश्न विचारण्याऐवजी तिचेच मूल्य स्वीकारून आपल्याच बांधवाविरुद्ध उभे राहणे हा आत्मघाती मार्ग आहे. अशा वेळी आंबेडकरी लेखकांची जबाबदारी टाळता येत नाही. तटस्थता म्हणजे अन्यायाची साथ. लेखकांनी पुढे येऊन स्पष्ट सांगितले पाहिजे आपण कोण आहोत ते. मला एका विषयाकडे आपले लक्ष वेधायचे आहे. आजच्या आंबेडकरी साहित्यिक विश्वात एक कटू पण सत्य वास्तव उघड आहे. दातृत्व नाही, मोठे मन नाही, दुसऱ्याची कविता, लेख किंवा विचार खरोखरच चांगले आहेत हे मान्य करून त्याचे कौतुक करणे, मैत्रीभाव व्यक्त करणे, प्रोत्साहन देणे हे दिवसेंदिवस दुरापास्त होत चालले आहे. लेखकाने लेखकाला छान लिहिलं आहे एवढे दोन शब्द सांगणे जणू प्रतिष्ठेला धक्का देणारे ठरू लागले आहे की काय. बुद्ध आंबेडकरी साहित्य ही मुळातच मैत्री, करुणा, विवेक आणि समतेची परंपरा आहे. ही परंपरा माणसाला मोठं मन शिकवते, अहंकार मोडायला सांगते आणि विचारांची देवाणघेवाण घडवते. पण आज याच परंपरेचे धिंडवडे निघत आहेत. निंदा, मत्सर, हेवा आणि द्वेष वाढला आहे. एखाद्या लेखकाचे नाव पुढे येते, त्याचा लेख चर्चेत येतो आणि लगेच त्याला खाली खेचण्याची मानसिकता कार्यरत होते. हीच ती खेकडा प्रवृत्ती. स्वतः बाहेर येऊ न शकल्याने दुसऱ्यालाही बाहेर येऊ द्यायचे नाही, ही मानसिकता केवळ व्यक्तीला नाही तर संपूर्ण समाजाला पोखरते. अशा वातावरणात साहित्य वाढत नाही, ते कुजते. कारण साहित्याला स्पर्धेपेक्षा सहकार्याची, टीकेपेक्षा संवादाची
आणि द्वेषाऐवजी वैचारिक मैत्रीची गरज असते. दुसऱ्याच्या चांगल्या लिखाणाचे कौतुक करणे म्हणजे स्वतः लहान ठरणे नव्हे, उलट ते स्वतःच्या वैचारिक प्रगल्भतेचे प्रमाणपत्र असते. पण काही लेखकांची ओळख त्यांच्या लिखाणामुळे नव्हे तर त्यांच्या निंदात्मक वर्तनामुळे होत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. समाजाला दिशा देणारे लेखकच जर संकुचित, असुरक्षित आणि मत्सरी असतील तर समाजाने शिकायचे तरी कुणाकडून? ही अवस्था केवळ वैयक्तिक दोष नाही, हा गंभीर सांस्कृतिक उणेपणा आहे. त्याला आपण वेळेत ओळखले नाही तर तो संपूर्ण बुद्ध आंबेडकरी साहित्य परंपरेला कमकुवत करेल. कारण जिथे लेखक एकमेकांचे पाय ओढतात तिथे विचारांची उंची वाढत नाही, समृद्धीचा मार्ग इथेच बंद होतो. आज लेखकांनी स्पष्टपणे लक्षात घेतले पाहिजे की साहित्यिक प्रोत्साहन हे उपकार नाहीत, ती जबाबदारी आहे. मतभेद असू शकतात पण मत्सर असू नये. टीका असू शकते पण द्वेष नसावा. एखादा लेख चांगला असेल तर तो लेखक कुणाचाही असो, तो लेख कुणाचाही असो, त्याचे कौतुक करणे हीच बुद्ध आंबेडकरी नीती आहे. आता प्रश्न टाळता येणार नाही, आपण बुद्ध आंबेडकरी विचारांचे वाहक आहोत की केवळ त्याचे नाव वापरणारे? जर खरोखर साहित्याने समाज बदलायचा असेल तर आधी लेखकांनी आपली खेकडा प्रवृत्ती सोडली पाहिजे. मोठे मन स्वीकारले पाहिजे, कारण मोठ्या मनाशिवाय मोठे साहित्य निर्माण होत नाही आणि मोठ्या साहित्याशिवाय समाज उंचावत नाही. परिवर्तनवादी लेखकाच्या व्याकरणी चुका काढण्याचा प्रयत्न काही लोक करीत असतात. त्यांना माहीत असावे की भाषा हा प्रामाणिक आविष्कार आहे. बोली भाषेमध्ये येणारे शब्द नैसर्गिक अभिव्यक्ती असते. भाषाशास्त्र मानते की बोली भाषा आधी निर्माण होते आणि त्यानंतर प्रमाण भाषा निर्माण होते. तेव्हा प्रमाण भाषा शुद्ध आणि बोली भाषा गावंढळ हे भाषाशास्त्री सुद्धा मान्य करीत नाही. आपण जे लिहितो ती आपली प्रामाणिक अभिव्यक्ती असते, त्यात विचार असतात. त्यामुळे भाषिक व्याकरणी दोष देणे अभिव्यक्ती न समजणाऱ्या व्यक्तीचे काम आहे. याबाबत उदाहरण म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी महात्मा फुलेंच्या लेखनाबाबत भाषिक व व्याकरणी चुका आहेत आणि त्यांनी व्याकरण शिकावे असे विधान केले होते. मात्र ते विधान वस्तुनिष्ठ सत्य नसून तत्कालीन सामाजिक वैचारिक संघर्षातून आलेले पूर्वग्रह दूषित मत होते. चिपळूणकर हे 19व्या शतकातील नामवंत मराठी निबंधकार, संस्कृत प्रचूर भाषेचे पुरस्कर्ते आणि परंपरावादी दृष्टिकोनाचे प्रतिनिधी होते. तर महात्मा ज्योतिबा फुले बहुजन, शूद्र, अतिशूद्र समाजाच्या मुक्तीचा विचार करणारे क्रांतिकारी समाज सुधारक होते. ज्योतिबा फुलेंची भाषा ही संस्कृत प्रचूर शुद्ध मराठी नसून लोकभाषा, बोली आणि फारसी उर्दू शब्दांनी मिश्रित होती. त्यामुळे ती तत्कालीन पंडिती व्याकरणाच्या चौकटीत बसत नव्हती. पण याचा अर्थ महात्मा फुले लिहू शकत नव्हते असा होत नाही. फुले अभिजन वर्तुळासाठी नव्हे तर शेतकरी, कामगार, स्त्रिया आणि वंचित समाजासाठी लिहित होते. म्हणून त्यांनी सुलभ, थेट व जनतेला समजणारी भाषा वापरली आणि व्याकरणापेक्षा व्यवस्था उघडी पाडणे हे त्यांना अधिक महत्वाचे वाटले. चिपळूणकरांची टीका ही वस्तुनिष्ठ नसून सामाजिक आणि विचारांचं थेट उत्तर न देता आल्याने भाषेवर केलेला हल्ला होता. इतिहासात विचारांचा मुकाबला करता येत नसताना भाषा, उच्चार, व्याकरणावर टीका केली जाते हे अनेकदा दिसते. आज महात्मा फुलेंची गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ मराठी व भारतीय समाज सुधारणेचे मूलभूत दस्तऐवज मानले जातात. कारण त्याच्या लेखनाची ताकद व्याकरणात नव्हे तर सत्यात होती. म्हणून इतिहासाने फुलेंना महान समाज सुधारक मानले असून चिपळूणकरांच्या या टीकेला मर्यादा घातल्या आहेत. तेव्हा लिहिणाऱ्यांनी भाषिक चुकीची भीती बाळगू नये. मराठी व्याकरणाची परीक्षा द्यायची नसून विचार व्यक्त करायचा आहे, आशय महत्वाचा आहे हे लक्षात घ्यावे. आजच्या काळात सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात जे स्थित्यंतर घडत आहे ते केवळ बदल नसून संविधानिक मूल्यांवर होत असलेले आघात आहेत. इतिहासाचे पुनर्लेखन, बहुजन प्रश्नांचे दुय्यमीकरण, अल्पसंख्याक व वंचित समूहामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणे आणि लोकशाही संस्थांवरील अविश्वास या साऱ्या प्रक्रियामुळे समाजाचा वैचारिक पाया ढासळत चाललाय. अशा परिस्थितीत आंबेडकरी साहित्यिकांची भूमिका केवळ स्मरणोत्सवापुरती मर्यादित न राहता
सत्तेच्या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांना थेट सामोरे जाणारी असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही वर्तमानाला भिडणारी, अन्याय ओळखणारी आणि संविधानाच्या चौकटीतून प्रतिकार घडवणारी आहे. म्हणून आजच्या आंबेडकरी लेखाने मौन नव्हे तर साक्ष, समर्पण नव्हे तर संघर्ष आणि भीती नव्हे तर वैचारिक धैर्य व्यक्त करणारे असले पाहिजे. आज फेसबुक, व्हॉट्सअप सारखी समाज माध्यमे फुले शाहू आंबेडकरी परिवर्तनवादी चळवळीची प्रभावी साधने ठरू शकतात. परंतु त्यांचा वापर सामाजिक प्रश्न, अन्याय, शोषण, संविधानिक मूल्ये आणि बहुजनांच्या वास्तव जीवनाशी संबंधित मुद्द्यांऐवजी केवळ स्वतःचे फोटो, अभिनंदन, रिकामी घोषणावाक्ये आणि आत्मप्रदर्शनासाठी होत असेल तो परिवर्तनाचा नव्हे तर आत्ममुग्धतेचा प्रवास ठरतो. आमच्या समस्या काय आहेत, आम्ही पोस्ट काय करतो याचा जर ताळेबंदच नसेल किंवा ताळमेळच नसेल तर अशा माध्यमाचा वापर हा चळवळीचा विस्तार नसून तिचे अवमूल्यन नाही. फक्त चमकण्यासाठी, लाईक्ससाठी आणि स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी लिहिल्या जाणाऱ्या पोस्टना वैचारिक अभिव्यक्ती म्हणता येत नाही. त्याला योग्य नावच द्यायचे असेल तर ती चमकुगिरी, डिजिटल आत्मप्रचार किंवा आंबेडकरीपणाची उधळ नक्कल असेच म्हणावे लागेल. परिवर्तनासाठी वापरली जाणारी लेखणी आणि माध्यमे जर स्वार्थाच्या सेवेत गेली तर ती चळवळीला पुढे नेण्याऐवजी आतून पोखरतात. ही कटू पण आवश्यक सत्यता आज स्पष्टपणे सांगितली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाजाच्या मुक्तीसाठी उभारलेली वैचारिक चळवळ होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आत्मसन्मान चळवळीसाठी पत्रकारितेचा प्रभावी उपयोग केला. त्यांच्या लेखणीतून समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांचे निर्भीड प्रचार झाला. स्वाभिमान जागृत झाला. धर्मांतर अर्थात 14 ऑक्टोबर 1956 नंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्रकारितेची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रासह देशभर अनेक नियतकालिके सुरू झाली. काही काळानुसार बंद पडली तर काही आजही सातत्याने कार्यरत आहेत. मुंबईतून दैनिक सम्राट, नागपुरीतून बहुजन सौरभ हे दैनिक, कोल्हापूरचे मुक्तायन, लोकनायक मुंबई, दीक्षानगरी नागपूर, औरंगाबादचे निळे प्रतीक, साप्ताहिक प्रबुद्ध भारत, मुंबईचे धम्मयान, सुगावा पाक्षिक पुण्यावरून, बहुजन संघर्ष नागपूर अशा अनेक नियतकालिकांनी बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेला आहे. ही नियतकालिके समाज प्रबोधन, आत्मसन्मान आणि बौद्धिक जागृतीचे कार्य करीत आहेत. दैनिक सम्राट मुंबईचे संपादक कुणाल बबन कांबळे आणि दैनिक बहुजन सौरभ नागपूरचे संपादक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, प्राध्यापिका संध्या राजूरकर आणि विलास गजबे आणि त्यांचे सहकारी अथक परिश्रम घेऊन हे दैनिक चालवित आहेत. काळाच्या ओघात काही नियतकालिका बंद पडली, त्याचा उल्लेख केला पाहिजे. साप्ताहिक प्रजासत्ताक चंद्रपूरहून 18 वर्ष निघाले. रिपब्लिकन टाइम 14 वर्ष अमरावतीवरून रिपब्लिकन टाइम्स हे अमरावतीवरून निघायचे. जयभीम साप्ताहिक 15 वर्ष चालले. त्याच्या 18,000 प्रती नागपुरात निघायचे. साप्ताहिक सिंहगर्जना यवतमाळ, साप्ताहिक अरुण नागपूर, बौद्ध भारत साप्ताहिक नागपूर, भीमशक्ती नागपूर, जागृती साप्ताहिक पुणे, साप्ताहिक महाराठा, दलित सेवक साप्ताहिक दलित निनाद, साप्ताहिक दैनिक नागतीर जनता, साप्ताहिक समता माझी जनता, दैनिक महानायक, दैनिक पाक्षिक बहुजन नायक, धम्मलिपी, जय भीम यासारखी काही नियतकालिके बंद पडली असली तरी त्यांनी आपल्या काळात महत्वपूर्ण कार्य केले. त्यांनी सत्याची बाजू मांडली, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि बहुजन समाजाला वैचारिक पंख दिले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ही केवळ इतिहासाचा भाग नाही तर आजही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा मूलमंत्र सत्य, निर्भयता आणि समाज परिवर्तन हाच आहे. ही परंपरा जपणे, वाढवणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे भगवान बुद्ध, सम्राट अशोक, राजा हर्षवर्धन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, ज्ञानाचा आणि मानवमुक्तीच्या प्रयत्नांचा प्रवास आहे. हा प्रवास समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदारी लेखकांवर असते. परंतु भारतीय इतिहासातील अनेक महान व्यक्तिमत्वांचे कार्य संकुचित चौकटीत बंदिस्त करून मांडले गेले.
ही चौकट फोडण्याचे काम लेखकांनी केले पाहिजे. नेपाळमधील लुंबिनी येथे मिळालेला अशोक स्तंभ हे केवळ एक शिल्प नाही, तो धम्माधिष्ठित राजकारणाचा पुरावा आहे. भगवान बुद्धाचा जन्म येथे झाला म्हणून सम्राट अशोकाने त्या परिसरातील लोकांचा कर कायमस्वरूपी माफ केला. लेखकांनी हा प्रसंग केवळ अशोकाचा धर्मप्रचार म्हणून न मांडता कल्याणकारी राज्य संकल्पनेचा पहिला ऐतिहासिक प्रयोग आहे. त्याचप्रमाणे हर्षवर्धन यांच्या काळात भरवल्या जाणाऱ्या बौद्ध धम्मसभा या धार्मिक नव्हे तर बौद्धिक लोकशाहीचे मंच होते. चीनी प्रवासी ह्युएनसंग यांना निमंत्रित करून त्यांच्या समोर पंडितांशी शास्त्रोक्त वाद घडवून आणणे ही भारतातील तर्कप्रधान परंपरेची साक्ष आहे. वादात पराभूत झालेल्या पंडितांनी ह्युएनसंग यांचा खून करण्याचा कट रचला आणि तो समजताच हर्षवर्धनांनी त्यांना संरक्षण दिले. हा प्रसंग लेखकांनी धर्मनिरपेक्षतेचा आणि विचार स्वातंत्र्याचा ऐतिहासिक आदर्श म्हणून अधोरेखित केला पाहिजे. भगवान बुद्ध यांचे विचार केवळ आध्यात्मिक नव्हते, त्यामध्ये भौतिक शास्त्रातील अनेक नियमांचा आशय आढळतो. कारण परिणाम, सिद्धांत, अनित्यता, प्रतीत्य समुद्वाद हे सारे वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत. बुद्ध हे एक अर्थाने वैज्ञानिक विचारवंत होते. ही मांडणी लेखकांनी निर्भयपणे समाजासमोर ठेवली पाहिजे. उदाहरण म्हणून लिहू इच्छितो की बुद्ध एक भौतिक शास्त्रज्ञ असा मी एक लेख लिहिला होता. तो दैनिक सम्राट मुंबई आणि दैजिंग बहुजन सौरभ नागपूरमध्ये प्रकाशित झाल्यावर आपल्याला नवीन माहिती मिळाली असे अभिप्राय आले. याच परंपरेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य येते. बाबासाहेबांचे योगदान फक्त सामाजिक न्यायापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी आरोग्य, कृषी, कामगार, विद्युत ऊर्जेवरील संशोधन, नद्यांचे पूर नियंत्रण, जलसिंचन व धरण धोरण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, भाषाशास्त्र, मानसशास्त्र, धर्मशास्त्र, मानवशास्त्र अशा अनेक क्षेत्रात मूलगामी काम केले. ही माहिती म्हणजे ज्ञानाची खाण आहे, परंतु ही अद्याप सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचलेली नाही. म्हणून लेखकांनी संशोधनपर लेखन केले पाहिजे. व्यक्तिमत्वांना एका ओळखीपुरते मर्यादित करणे थांबवले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते होते हे वाक्य इतिहासद्रोही आहे. ते ठामपणे खोडून काढले पाहिजे. आंतरशास्त्रीय लेखन व्हावे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्रज्ञ, जलतज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, तत्वज्ञ म्हणून स्वतंत्रपणे मांडले पाहिजे. पुरावे, संदर्भ आणि संशोधनाधारित लेखन पाहिजे. भावनिक गौरव नव्हे तर वस्तुनिष्ठ मांडणी व्हावी. एक उदाहरण म्हणजे आमचे सेवानिवृत्त न्यायाधीश मित्र डॉक्टर यशवंत चावरे यांनी द ग्रेट लिगल ल्युमिनरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा ग्रंथ 2 खंडात लिहिला. कायदा क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या विविध कार्याची माहिती घेऊन या ग्रंथाची निर्मिती केली. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विधी महाविद्यालयात प्राध्यापक व प्रिन्सिपाल म्हणून केलेले कार्य, वकिली म्हणून लढलेल्या केसेस, विविध प्रकारचे कायदेविषयक कार्य संकलित केले आणि त्यावर भाष्य केले. यातून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विधी क्षेत्रातील व्यक्तिमत्व देशासमोर आणले. यासाठी त्यांनी 18 वर्षे अथक परिश्रम घेतले. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विविध विचार देशापुढे यावेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचे पुढारी आणि घटनाकारच नाही तर थोर राष्ट्रपुरुष होते हे जगाला माहीत केले पाहिजे. भगवान बुद्ध, सम्राट अशोक, राजा हर्षवर्धन, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञान परंपरा सलगपणे समाजापुढे ठेवणे गरजेचे आहे. नव्या पिढीसाठी सोप्या भाषेत पण खोल आशयाचे लेखन केले पाहिजे. शेवटी लेखक हा केवळ शब्दांचा कारागीर नसतो, तो समाजाच्या वैचारिक मार्गदर्शक असतो. इतिहासातील सत्य बाहेर काढणे, विकृत प्रतिमा दुरुस्त करणे आणि ज्ञानाची मशाल पुढील पिढीकडे सोपवणे हेच लेखकाचे खरे कार्य आहे. आज सखोल अभ्यास दिसत नसल्याने अद्यापही काही विषयाचे नेमके अर्थ उजागर झाले नाही. उदाहरणार्थ मृत आहार खाण्याच्या पद्धतीने महाराज जातीवाचक शब्द आला आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य करतात. हे त्यांच्या द महार हू वेअर दे अँड हाऊ दे बिकम अनटचेबल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणखंड 17-2 पृष्ठ 137. पण ही बाब अलीकडे महार जातीवर लिहिलेल्या पुस्तकात किंवा लेखात आढळून येत नाही.
त्यामुळे महान शब्दाला गोंजारणारा एक वर्ग आहे. तो अनुसूचित जातीचे बौद्धांना धर्मांतरित बौद्ध म्हणून आरक्षण मिळण्याच्या मागणीला विरोध करतो. ऐतिहासिक माहिती व आत्मसन्मान चळवळीचा दृष्टिकोन न समजल्याने हे होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथात कंटेम्पलेशनचा उल्लेख केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कंटेम्पलेशनचा पाली भाषा अर्थ विपस्सको लिहिलाय. खंड 16 पृष्ठ 415 पहा. मराठीत विपश्यना करणे होतो त्याचा अर्थ. परंतु ही मूलभूत बाब माहिती नसल्याने व ते समजून न घेतल्याने भगवान बुद्धाच्या विपश्यना वैज्ञानिक उपदेशाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समान नागरी कायद्याचे पुरस्कर्ते होते. संविधान सभेत त्यांनी या विषयावर सडेतोड भूमिका मांडली होती. त्यांच्या दूरदृष्टीला बाजूला ठेवून बौद्ध कायद्याची मागणी केली जाते. धर्मांतरित बौद्ध हे अनुसूचित जातीचे आहेत आणि अल्पसंख्याक कायद्याने ते अल्पसंख्याक सुद्धा आहेत. अल्पसंख्याक समूहाला संविधानिक आरक्षणाची तरतूद नाही. ते संख्येने कमी आहेत म्हणून अल्पसंख्याक आहेत हे समजून न घेता बौद्धांच्या आरक्षणाचा विरोध केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यू दिनाला महापरिनिर्वाण दिन म्हणू नये तर महाप्रयाण म्हणावे असे काही लोक मांडणी करतात आणि त्यांनी तसे सुरूही केले आहे. फक्त बुद्धाचा महापरिनिर्वाण होतो असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी भाषाशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. गरजेनुसार अनेक पर्यायी शब्द दुसऱ्या भाषेतून समाज स्वीकारतो आणि शब्द स्थानापन्न होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्यंतिक दुःखद निधनाला आविष्कृत करण्यासाठी त्यावेळेपासून महानिर्वाण म्हणू लागले. तो आंबेडकरी समाजाचा प्रामाणिक आविष्कार आहे. त्या घटनेला आविष्कृत करण्यासाठी दुचापुचा शब्द आम्ही वापरणार नाही. महापरिनिर्वाण शब्दाची परंपरा चुकीची नाही. तसेच ज्याचे विकार भग्न झाले तो भगवान असा सविस्तर अर्थ आहे. पण भगवान शब्दास विरोध केला जातो. बोधिसत्व ही अवस्था आहे, ती पदवी नाही. हे समजून न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणण्यास नकार दिला जातो. हे सर्व होत असताना विचारवंत मूकदर्शक म्हणून काम करतात, मखमली लेखन करतात, याचा खेद होतो. समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी सूक्ष्म सखोल अभ्यास करणाऱ्या लेखकांची गरज आहे. भगवान बुद्ध, सम्राट अशोक, राजा हर्षवर्धन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, ज्ञानाचा आणि मानवमुक्तीच्या प्रयत्नाचा प्रवास आहे. हा प्रवास समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लेखकांवर असते. परंतु भारतीय इतिहासातील अनेक महान व्यक्तिमत्वांचे कार्य संकुचित चौकटीत बंदिस्त करून मांडले गेले. ही चौकट फोडण्याचे काम लेखकांनी केले पाहिजे. भगवान बुद्ध यांचे विचार केवळ आध्यात्मिक नव्हते, त्यामध्ये भौतिक शास्त्रातील अनेक नियमांचा आशय आढळतो. कारण परिणाम सिद्धांत, अनित्यता, प्रतित्य, समुद्वान हे सारे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे रूप आहे. बुद्ध एका अर्थाने वैज्ञानिक विचारवंत होते. ही मांडणी लेखकांनी निर्भीडपणे समाजासमोर ठेवली पाहिजे. याच परंपरेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य येते. बाबासाहेबांचे कार्य हे फक्त दलितांचे नेते होते हे वाक्य इतिहासद्रोही आहे. ते ठामपणे खोडून काढले पाहिजे. आंतरशास्त्रीय लेखन केले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांना अर्थशास्त्रज्ञ, जलतज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, तत्वज्ञ म्हणून स्वतंत्रपणे मांडले पाहिजे. पुरावे, संदर्भ आणि संशोधनाधारित लेखन वाढवले पाहिजे. भावनिक गौरव नव्हे तर वस्तुनिष्ठ मांडणी हीच खरी आदरांजली असते. भगवान बुद्ध, सम्राट अशोक, राजा हर्षवर्धन, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही ज्ञान परंपरा सलगपणे समाजासमोर ठेवली पाहिजे. नव्या पिढीसाठी सोप्या भाषेत पण खोल आशयाचे लेखन केले पाहिजे. शेवटी लेखक हा केवळ शब्दांचा कारागीर नसतो, तो समाजाचा वैचारिक मार्गदर्शक असतो. इतिहासातील सत्य बाहेर काढणे, विकृत प्रतिमा दूर करणे आणि ज्ञानाची मशाल पुढील पिढीकडे सोपवणे हेच लेखकाचे खरे कार्य आहे. आणि आज तीच काळाची गरज आहे. आज समाजाला आरक्षणाबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहे. त्यातील सर्वात मोठा गैरसमज म्हणजे आरक्षण घेतले तर जाती व्यवस्था कायम राहते. जाती अंतासाठी आरक्षण नको हा विचार केवळ अपुरा नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मूलभूत सामाजिक तत्वज्ञानालाच न समजल्याचा पुरावा आहे. आरक्षणामागील लॉजिक, त्यामागील सामाजिक मानसशास्त्र आणि राजकीय अर्थशास्त्र समजून न घेता हा भ्रम पसरवला जात आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे सांगतात की आरक्षण हे समतेसाठी आहे. या विधानाचा अर्थ केवळ संधी देणे एवढाच नाही, तर समाजाची प्रतिमा बदलण्याची दीर्घकालीन रणनीती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेकडे केवळ कायदेशीर समानतेच्या चौकटीत पाहत नव्हते. त्यांना सामाजिक समता, सन्मानाची समता आणि प्रतिष्ठेची समता अपेक्षित होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये वारंवार सांगितले की तुम्ही सरकारी नोकऱ्या करा. हे विधान सहज किंवा भावनिक नव्हते. त्यामागे एक खोल सामाजिक निरीक्षण होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य आहे की जो समाज सरकारी नोकऱ्यांमध्ये असतो त्याची उन्नत ऊर्जित अवस्था निर्माण होते. भारतीय समाजरचनेत सत्ता, प्रशासन आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग असलेला समाजच महत्वाचा मानला जातो. ब्राह्मण समाजाचे ऐतिहासिक महत्व केवळ धार्मिक असल्यामुळे नाही, तर तो समाज दीर्घकाळ राज्यकारभार, प्रशासन, लेखन, न्याय आणि शिक्षण व्यवस्थेत सहभागी राहिला. म्हणून त्याची एक सामाजिक प्रतिमा तयार झाली. डॉक्टर बाबासाहेबांना हाच प्रश्न इतर वंचित समाजाबाबत सोडवायचा होता. त्यांना असा समाज निर्माण करायचा होता तो शासन प्रशासनात दिसेल, ज्याची सत्ता संरचनेत उपस्थित असेल आणि ज्यामुळे समाजाबद्दलची हीनतेची भावना हळूहळू नष्ट होईल. डॉक्टर बाबासाहेबांना माहित होते की प्रतिमा ही सामाजिक मानसशास्त्रातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. एकदा एखादा समाज अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, न्यायाधीश, प्रशासक म्हणून दिसू लागला की त्या समाजाविषयीची असमानतेची भावना आपोआप कमी होते. समाज खालचा वरचा असा विचार करणे थांबवतो. हीच डॉक्टर बाबासाहेबांची दूरदृष्टी होती. म्हणूनच आरक्षण हा केवळ सवलतीचा उपाय नव्हता, तर शिक्षण मिळवण्यासाठीचा मार्ग, नोकरी मिळवण्यासाठीचा उपाय आणि त्यातून सामाजिक, आर्थिक व बौद्धिक प्रगती साधण्याचे साधन होते. या प्रगतीतून समाजाची प्रतिमा उंचावते. प्रतिमेतून प्रतिष्ठा मिळते आणि प्रतिष्ठेतूनच जातीभेद कमजोर होतो. म्हणून जाती अंताची लढाई आहे. म्हणून आरक्षण नको हा विचार पूर्णपणे चुकीचा आणि धोकादायक आहे. उलट जातीय अंतासाठी आरक्षण आवश्यक आहे. कारण जात ही केवळ विचारात नसून सत्तेच्या आणि संधीच्या रचनेत बसलेली आहे. ती रचना बदलल्याशिवाय जात संपत नाही. याच ठिकाणी लेखकाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. लेखकांनी आरक्षणाबाबत भावनिक नव्हे तर तर्कशुद्ध आणि संशोधनाधारित लेखन केले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांच्या भाषणांचा, लिखाणाचा आणि धोरणांचा सखोल अभ्यास केला पाहिजे. आरक्षण म्हणजे जात टिकवणे हा गैरसमज ठामपणे खोडून टाकला पाहिजे. आरक्षण हे समतेचे साधन कसे आहे हे समाजाला समजून सांगितले पाहिजे. शेवटी आरक्षण हा प्रश्न केवळ धोरणाचा नाही, तो मानवी सन्मानाचा, सामाजिक प्रतिमेचा आणि लोकशाहीच्या समतेचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा मार्ग समजून घेणे, स्वीकारणे आणि त्याचे वैज्ञानिक विश्लेषण समाजापर्यंत पोहोचवणे हीच आज लेखकांची खरी जबाबदारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजवाद्यांचे अंतिम ध्येय समता प्रस्थापित करणे हेच आहे. समता प्रस्थापित करणे हाच आत्मसन्मान चळवळीचा केंद्रबिंदू आहे. कारण समाजात जे काही अन्याय, शोषण, जातीवादी विषमता, अपमान आणि बहिष्कृत बहुजनांच्या वाट्याला आली आहे, ते सारे येथील खोलवर रुजलेल्या विषमतेतूनच जन्माला आलेले आहे. ही विषमता वरवरची नाही, तिची मुळे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि मानसिक पातळीवर खोलवर रुजलेली आहे. ही विषमता नष्ट करण्यासाठी आणि बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखंड प्रयत्न केले. या प्रयत्नातून काही प्रमाणात यश मिळाले हे खरे असले तरी अपेक्षित सामाजिक परिवर्तन अद्याप घडलेले नाही हे तितकेही खरे आहे. आजही समता पूर्णतः प्रस्थापित झालेली नाही, याचा अर्थ ही लढाई अपूर्ण आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड यासारखे ग्रंथ लिहून बहुजन समाजाला त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. हे ग्रंथ म्हणजे केवळ साहित्य नव्हते, तर बहुजन आत्मभान जागवणारे वैचारिक शस्त्र होते. त्याच परंपरेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहून शूद्र अतिशूद्र समाजाच्या इतिहासाचा शोध घेतला आणि बहुजनांना सांगितले की त्यांची हीनता नैसर्गिक नाही तर लादलेली आहे. तरी पाहिजे तसे व्यापक सामाजिक यश आलेले नाही.
याचे कारण बहुजन समाजावर झालेले दीर्घकालीन मानसिक गुलामगिरीचे संस्कार आहेत. इतिहास साक्ष देतो की या देशातील बहुजनांना केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक गुलामगिरीत ठेवले गेले. आपण मूळचे या देशाचे रहिवासी आहोत, आपण नागवंशी आहोत ही जाणीव पुसून टाकण्याचे काम शतकानुशतके झाले. या गुलामगिरीचे परिणाम इतके खोलवर गेली की बहुजन स्वतःच्या इतिहासापासून तुटला गेला. याची असंख्य उदाहरणे इतिहासात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला शूद्र म्हणून विरोध करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले यांना ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून अपमानास्पद बाहेर काढण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांनाही वेदोक्त प्रकरणात अशाच प्रकारचा अपमान सहन करावा लागला. ही उदाहरणे केवळ वैयक्तिक नाहीत, ती या समाजव्यवस्थेच्या संरचनात्मक अन्यायाची साक्ष आहे. म्हणून बहुजन समाजाला त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून देणे, त्यांच्या मेंदूवर झालेले ब्रेनवॉश उघडे पाडणे आणि त्यांना फुलेशाहू आंबेडकरवादी विचाराकडे जोडणे ही एकदाची कृती नसून सतत चालणारी प्रक्रिया असली पाहिजे. ही प्रक्रिया थांबली की विषमता पुन्हा डोकेवर काढते. येथेच लेखक, साहित्यिक आणि समतावादी विचारवंतांची भूमिका निर्णायक ठरते. समता प्रस्थापित होईपर्यंत बहुजनांना त्यांच्या खऱ्या इतिहासाची जाणीव करून देणे, त्यांच्या मनातील हीनतेचे संस्कार मोडून काढणे आणि समतेचे वैचारिक तर्कशस्त्र अधिष्ठान समाजासमोर ठेवणे हे प्रत्येक लेखकाचे नैतिक कर्तव्य आहे. लेखकांनी डोळ्यात तेल घालून हा प्रक्रियेत झोकून दिले पाहिजे. कारण समता आपोआप येत नाही, ते संघर्षातून, विचारातून आणि सातत्यपूर्ण प्रबोधनातून निर्माण करावी लागते. समतेपर्यंत जाणारा हा मार्ग कठीण असला तरी तोच मानवी सन्मान, आत्मसन्मान आणि लोकशाहीच्या खऱ्या अर्थाचा मार्ग आहे. हा मार्ग समजून घेणे, स्वीकारणे आणि समाजापर्यंत पोहोचवणे हीच आजच्या समतावादी लेखकांची खरी ऐतिहासिक जबाबदारी आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी इंग्रजी लेखक थॉमस पेन याचे राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचून मोठी प्रेरणा घेतली होती. महात्मा ज्योतिबा फुले हे जातीभेद, अन्याय आणि शोषणाविरुद्ध संघर्ष करणारे थोर समाज सुधारक होते. समाजातील विषमता नष्ट करून मानवी हक्क, समता आणि स्वातंत्र्य या मूल्यांची जाणीव लोकांमध्ये निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते. प्रेरणेचा प्रभाव, राईट्स ऑफ मॅन मधील मानवी हक्कांचा विचार फुलेंच्या सत्यशोधक विचारसरणीचा पाया ठरला. समाजातील शोषित, वंचित घटकांसाठी लढा देण्याची वैचारिक ताकद फुलेंना मिळाली. पुढे सत्यशोधक समाजाची स्थापना, स्त्री शिक्षण, शूद्र अतिशूद्र मुक्ती चळवळीची दिशा मिळाली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाज क्रांतिकारी विचारांना थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅनचा या ग्रंथाने वैचारिक अधिष्ठान दिले. त्यामुळे भारतीय समाज सुधारणेचा प्रवाह अधिक लोकशाही, मानवतावादी आणि क्रांतिकारी झाला. हाच प्रवाह पुढे छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेला. आज बहुजन वंचित समाजासमोर आणि विशेषतः आंबेडकरी समाजासमोर काही अत्यंत गंभीर व आव्हानात्मक प्रश्न उभे राहिले आहेत. सरकारने राबविलेल्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे नोकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. सुरक्षित रोजगाराच्या संधी मर्यादित होत चालल्याने वंचित घटकासमोर उपजीविकेचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. या परिस्थितीला कशी मात करायची हा आजचा मूलभूत प्रश्न आहे. शिवाय शिक्षण क्षेत्रातही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. शैक्षणिक संस्थांचे बाजारीकरण झाले असून खाजगी व अभिमत विद्यापीठाकडून लाखो रुपयाची फी आकारली जात आहे. परिणामी बहुजन वंचित समाजातील मुलांना उच्च शिक्षण घेणे दिवसेंदिवस अशक्य होत आहे. शिष्यवृत्ती योजनांमध्ये जाणीवपूर्वक विविध अटीत शर्ती लावून शिष्यवृत्ती नाकारण्याचे प्रकार वाढले आहे. हे सामाजिक न्यायाच्या तत्वांनाच छेद देणार आहे. याशिवाय अनुसूचित जाती व जमातीचा किंवा क्रिमिलेअर सारख्या अटी लादून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीमध्ये मोठे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करून त्यांची एकता तोडण्याचे षडयंत्रही उघडपणे दिसून येत आहे. ही स्थिती अत्यंत धोकादायक असून दीर्घकालीन सामाजिक परिणाम घडवू शकते. अशा परिस्थितीत लेखक, विचारवंत, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या सर्व प्रश्नांवर रचनात्मक, अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करून सरकारला जाब विचारला पाहिजे.
केवळ टीका नव्हे तर पर्यायी धोरणे, उपाययोजना आणि दिशा सुचविणारे लेखन केले पाहिजे. लोकजागृती लोकजागृती करून व्यापक प्रबोधन घडवून आणणारी ही काळाची गरज आहे. आज शब्द, लेखन आणि विचार हेच परिवर्तनाची सर्वात प्रभावी शस्त्रे आहेत. या माध्यमातून बहुजन वंचित समाजाची एकजूट बळकट होईल आणि न्याय, समता व स्वाभिमानाच्या लढ्याला नवी ऊर्जा मिळेल. रचनात्मक विचार आणि रचनात्मक कार्य याच्या माध्यमातून सकारात्मक सामाजिक बदल शक्य आहे. बहुजन वंचित समाजात सिकल सेल्स आणि थॅलेसिमिया या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. हे आजार केवळ वैद्यकीय समस्या नसून त्याचे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिणामही आहेत. हे आजार समूळ नष्ट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना ओळखण्यात डॉक्टरांनी पुढाकार घ्यायला हवा. मात्र त्याबरोबर साहित्यिक, लेखक आणि विचारवंतांनी या विषयावर ठामपणे प्रकाश टाकणे तितकेच आवश्यक आहे. आज आरोग्याबाबत आवश्यक माहिती सहज उपलब्ध आहे. पारंपरिक पद्धतीचे भोजन आणि आधुनिक पोषणशास्त्रातून समोर आलेला सकसयुक्त संतुलित आहार याचा योग्य समन्वय साधणे अत्यंत गरजेचे आहे. या दृष्टीने समाजाला आरोग्याचे, विशेषतः आहाराचे ज्ञान देणे ही केवळ डॉक्टरांचीच नव्हे तर लेखकांची, साहित्यिकांची आणि प्रबोधन करण्याचीही जबाबदारी आहे, असे मी ठामपणे समजतो. लेखनाच्या माध्यमातून जनजागृती केली तर समाजात आरोग्याविषयी सकारात्मक बदल घडू शकतात आणि पुढील पिढ्यांना दृढ भविष्य देता येईल. आज स्त्रीविषयक लेखनाचे उदंड पीक आले आहे. कविता, लेख, सोशल मीडिया पोस्ट सगळीकडे स्त्री स्वातंत्र्य, स्त्री दास्य, स्त्री शोषण या शब्दांचा मारा दिसतो. पण प्रश्न असा आहे की हे लेखन खरोखरच स्त्रीच्या मुक्तीसाठी आहे की केवळ लोकांचे मनोरंजन करून वाहवा मिळवण्याचा शुद्ध हेतू ठेवून केलेला प्रसिद्धीचा सोपा मार्ग आहे. अनेकदा असे दिसते की काही लेखक स्त्रीच्या वेदनांचे अतिरंजित चित्रण करतात, वास्तवाची चिकित्सा न करता भावनिक आव्हानावर भर देतात. यामागे उद्देश समाज परिवर्तनाचा, स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा अधिक असतो. स्त्री स्वातंत्र्याच्या नावाने लिहून टाळ्या मिळवणे सोपे झाले आहे, पण वास्तवात स्त्रीच्या आयुष्यात नेमके काय बदल घडवायचे याचा गंभीर विचार मात्र दुर्मिळ आहे. आजही आईला मुलाच्या जाती दाखला मिळत नाही. आईच्या दाखल्यावरून मुलांना जातीचा दाखला देण्याची कायद्यात तरतूद नाही. मुलाच्या बापाचा दाखला हवा ही कायद्यात असलेली स्त्री पुरुष विषमता नव्हे काय, असे कायद्याचे मुद्दे सोडून दिले जातात आणि भावनिक मुद्दे पुढे केले जातात. आज मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित नोकरी करणाऱ्या स्त्रिया सुशिक्षित नोकरी करणाऱ्या पुरुषासोबत आयुष्यभर काम करत आहेत. घरातही आणि कार्यस्थळीही संघर्ष आहे, प्रश्न आहेत, पण प्रत्येक नात्याला दास्य ठरवून मांडणे हे एकांगी व दिशाभूल करणारे ठरते. सामाजिक वास्तव हे काळानुसार बदलते, त्याची चिकित्साही बदलत्या संदर्भात व्हायला हवी. स्वतःच्या आयुष्यात समतावादी व्यवहार असताना सार्वजनिक स्तरावर मात्र कायम अत्याचाराचे, शोषणाचे चित्र रंगविणे ही प्रामाणिक भूमिका म्हणता येणार नाही. स्त्रीच्या हक्काबाबत बोलणे गरजेचे आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणेही आवश्यक आहे, पण ते वस्तुनिष्ठ, प्रामाणिक आणि जबाबदार असले पाहिजे. अन्यथा स्त्रीच्या नावाची केलेली लेखणी बाजारू ठरते, ज्यात संवेदना नसते, फक्त प्रसिद्धीची हाव असते. खरे स्त्री स्वातंत्र्य घोषणा आणि कवितातून नव्हे तर दांभिकपणा टाळून, वास्तव स्वीकारून, स्त्री पुरुष समस्येवर आधारित व्यवहारातून घडत असते. आणि ते घडवायचे असेल तर आधी स्वतःच्या भूमिकेतील विसंगती ओळखण्याचे धैर्य लेखकांनी दाखवायला हवे. युवा वर्ग आंबेडकरी वैचारिक चळवळीत सहभागी होताना दिसत नाही आणि दुसऱ्या बाजूला प्रतिगामी युवक त्यांच्या वर्णव्यवस्थावादी विचार लादत आहेत. त्यामुळे भावी पिढीला जागवणे गरजेचे आहे. आंबेडकरी साहित्यातील प्रमुख धुरीणांची आजची जबाबदारी केवळ भूतकाळाचे गौरवीकरण करण्यापुरती मर्यादित राहू शकत नाही. वर्तमान आणि येणाऱ्या भविष्यात समाजासमोर उभ्या राहणाऱ्या सर्व प्रकारच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक आहे असे विचारधन निर्माण करणे ही काळाची नितांत गरज आहे. हे विचारधन केवळ प्रतिक्रिया देणारे नव्हे तर दिशा दाखवणारे, पर्याय सुचवणारे आणि समाजाला
सजग करणारे असावे. आजचा काळ वेगाने बदलतो आहे. तंत्रज्ञान, बाजारपेठ, नव्या राजकीय संरचना, धार्मिक पुनर्जीवन, जातीय नववेश आणि सांस्कृतिक दडपशाही या सगळ्यांचा थेट परिणाम बहुजन समाजावर होत आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी व बौद्ध साहित्याने नव्या प्रश्नांची मांडणी करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि परिवर्तनाची वैचारिक साधने उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. खेदाने सांगावे वाटते की चळवळीकडे दुर्लक्ष युवा वर्ग पाठ फिरवत आहे. जोपर्यंत बौद्ध जैन ही पिढी स्वतः या प्रश्नाला थेट भिडत नाही, स्वतःची वैचारिक भूमिका घडवत नाही आणि संघर्षाची जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत अनुभवी लेखक, विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी सातत्याने लिहित राहिले पाहिजे. हे लेखन केवळ प्रेरणादायी नसून बौद्धिक प्रशिक्षण देणारे, चिकित्सक, विचार घडवणारे आणि आत्मभान वागवणारे असले पाहिजे. लेखन हे केवळ अभिव्यक्तीचे साधन नाही, तर ते सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य आहे. आंबेडकरी व बौद्ध साहित्य जर वर्तमानाशी तुटले तर ते संग्रहालयीन ठरेल आणि जर ते वर्तमानाशी भिडले तर ते भविष्य घडवेल. म्हणूनच विचारांची मशाल पेटती ठेवणे, नव्या पिढीसाठी वैचारिक मार्गदर्शन निर्माण करणे आणि संघर्षासाठी सज्ज विचारधन उभे करणे हेच आजच्या आंबेडकरी व बौद्ध साहित्याचे खरे प्रबोधन आहे. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधीही कोणत्याही जातीविरुद्ध नव्हते. त्यांचा संघर्ष हा माणसामध्ये विषमता निर्माण करणाऱ्या जातीयवादी, कर्मठ आणि अन्यायी मनोवृत्तीविरुद्ध होता. म्हणून त्यांच्या चळवळीचे स्वरूप मानवी मूल्यांवर आधारित, समतेचे आणि सर्वसमावेशक होते. याच भूमिकेमुळे त्यांच्या सामाजिक आंदोलनात अनेक सवर्ण समाजातील प्रबोधनशील पुरोगामी व्यक्ती सहभागी झाल्या. लोकमान्य टिळक यांचे पुत्र श्रीधर टिळक, कमलाकर चित्रे, म. चिटणीस, सहस्त्रबुद्धे यासारखी उच्चवर्णीय विचारवंत समतेच्या या चळवळीत सहभागी होते. इतिहास स्पष्टपणे दाखवते. महाड चौदार तळ्याचे ऐतिहासिक न्यायालयीन प्रकरणातही हेच चित्र दिसते. त्या खटल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने शंकराचार्य कुर्तकोटी, ब्राह्मण संस्कृत पंडित पाले शास्त्री, डॉक्टर नारायण दामोदर सावरकर, विदा सावरकरांचे भाऊ यांनी न्यायालयात साक्ष दिली. त्यांनी ठामपणे सांगितले की अस्पृश्यांनी पाण्याला स्पर्श करू नये असा कोणताही आदेश हिंदू शास्त्रामध्ये नाही. त्या काळात न्यायालय रूढी परंपरांना मान्यता देत असत आणि त्या रूढीचे तथाकथित तज्ज्ञ म्हणून ब्राह्मण पंडितांची मते महत्वाची मानली जात. अशा परिस्थितीत या विद्वानांनी दिलेल्या साक्षीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाडचा खटला जिंकता आला. जिंकण्यात मोठी वैचारिक आणि न्यायिक मदत झाली. म्हणूनच समतेच्या, मानवमुक्तीच्या या चळवळीत सहभागी झालेले किंवा सहकार्य केलेल्या सवर्ण समाजातील व्यक्तीप्रती कृतज्ञतेची भावना असणे स्वाभाविक आणि आवश्यक आहे. आजही धर्मांधता, जातीय विषमता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणाऱ्या ब्राह्मण व इतर सवर्ण समाजातील विचारवंताविषयी आदराचीच भूमिका राहिली आहे. ही परंपरा दाखवते की समतेचा लढा हा कोणत्याही विशिष्ट जातीविरुद्ध नसून जातीय विषमतेविरुद्ध आहे, अन्यायाविरुद्ध आहे आणि तो लढा सर्व विवेकनिष्ठ माणसांना एकत्र आणणारा आहे. कोणीही गैरसमज करून घेऊ नये. आम्ही फुले शाहू आंबेडकरवादी कोणत्याही जातीविरुद्ध नाही, हे सुद्धा मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. युवा वर्ग आंबेडकरी वैचारिक चळवळीत सहभागी होताना दिसत नाही आणि दुसऱ्या बाजूला प्रतिगामी लोक त्यांचे वर्णव्यवस्थावादी विचार लादत आहेत. त्यामुळे भावी पिढीला जागवणे गरजेचे आहे. लेखन हे केवळ अभिव्यक्तीचे साधन नाही, तर ते सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य आहे. आंबेडकरी व बौद्ध साहित्य जर वर्तमानाशी तुटले तर ते संग्रहालयीन ठरेल आणि जर ते वर्तमानाशी भिडले तर ते भविष्य घडवेल. म्हणूनच विचारांची मशाल पेटती ठेवणे, नव्या पिढीसाठी वैचारिक मार्गदर्शन निर्माण करणे आणि संघर्षासाठी सज्ज विचारधन उभे करणे हेच आजच्या आंबेडकरी व बौद्ध साहित्याचे प्रयोजन आहे. असे मी माझ्या या भाषणातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संवैधानिक हक्काचा पूर्ण उपभोग घेतला. माझे लांबलेले भाषण येथे थांबवितो. याच माझ्या भूमिकेवर विचार करणे न करणे हेही व्यक्ती स्वातंत्र्य आपणास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या 50व्या
वाढदिवसाच्या कार्यक्रमात म्हणतात, ऐक्याने वागाल तरच गुलामगिरी नष्ट होईल. हे पक्के लक्षात घेणे गरजेचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपदेश हे अतिशय सत्य आहे, अंतिम सत्य आहे. आजच्या या साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक विलास गजबे, कार्यकारी संपादक आहेत बहुजन सौरभ नागपूरचे. यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. ते आपल्या मृदू आणि मैत्रीपूर्ण स्वभावाने सर्वांना संघटित करतात. त्यांच्या कौशल्याने आपण एकत्र आलो आहोत. या कार्यक्रमाचे सर्व सहभागी लेखक, कवी, कलावंत, सक्रिय कार्यकर्ते व साहित्यिक डॉक्टर विद्या मानकर, बदंत नाग दीपांकर, या प्रीती तिरपुडे प्राध्यापिका, सर्वांचा मी सर्व कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे. माझे हे बीज भाषण मी येथेच थांबवतो. सर्वांना जय भीम.